श्री स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्यांचं मी आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. सगळे अगदी आनंदी असाल अशी अपेक्षा करते आणि आजचा पण दिवस छान आनंदाचा जाऊ देत ही मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. संध्याकाळी महिलांनो चुकून सुद्धा ही 1 ते 2 गोष्टी आहेत त्या आपल्याला करायच्या नाहीये. खूप महिला म्हणजे जवळपास 90% महिला आपण म्हणू शकतो ह्या चुका ज्या आहेत त्या संध्याकाळी करतात. ही कामं म्हणतो आपण त्यांना, पण हे कामं करण्यासाठी संध्याकाळची वेळ अजिबात योग्य नाहीये. त्यामुळे तुम्ही स्वतःहून तुमच्या हाताने तुमच्या आयुष्यामध्ये संकट दुःख जे आहे तर ते ओढवून घेताय. बघा, प्रत्येक काम करण्यासाठी एक योग्य वेळ आणि योग्य काळ असतो. कोणतीही गोष्ट कोणत्याही चुकीच्या वेळेला केली तर त्याचे दुष्परिणाम आपल्याला सहन करावे लागतात आणि असं केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये विविध अडचणींचा दुःखांचा संकटांचा सामना आपल्याला करावा लागतो. शिवाय आर्थिक नुकसान सुद्धा होतं आणि घरामध्ये दरिद्री जी आहे तर ती यायला लागते, गरिबी यायला सुरुवात होते आणि मग घरातल्या सगळ्यांचीच प्रगती थांबत असते. तर या सर्व गोष्टींपासून बचाव करण्यासाठी आपण वास्तुशास्त्र म्हणू शकतो किंवा काही नियम जे आहे ते आपण पाळले तर ते आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकतात की जेणेकरून मग या चुका आपल्या हातून होणार नाही आणि मग घरातल्यांना त्यांच्या कष्टाचं फळ मिळेल. त्यांना उगाच काही आपण बघतो बघा, काही लोक खूप कष्ट करतात पण पाहिजे तेवढं यश त्यांना मिळत नाही. आपल्या दिवसामध्ये बघा सकाळ आणि संध्याकाळ या दोन्ही वेळा ज्या आहेत त्या अधिक महत्त्वाच्या मानल्या जातात. कारण बघा सकाळच्या वेळेमध्ये बरेचसे लोक पूजापाठ करत असतात, देवी देवतांची आराधना करत असतात आणि मग सकाळच्या वेळेस आपण काही काम करणं योग्य मानतो की सकाळी लवकर उठावं, सकाळी देवपूजा झाली पाहिजे, सकाळी घर स्वच्छ केलं गेलं पाहिजे. तर या गोष्टी ज्या आहे म्हणजे सकाळच्या वेळेला खूप महत्त्व असतं. त्याचप्रमाणे संध्याकाळच्या वेळेला सुद्धा तितकंच महत्त्व असतं. संध्याकाळी आपण दिवा अगरबत्ती करत असतो. त्यानंतर संध्याकाळी आपण बघा बऱ्याचशा अशा काही गोष्टी करत असतो की ज्यामुळे आपल्याला संध्याकाळी ही माता लक्ष्मी घरी येण्याची वेळ असते. तर त्यामुळे आपण माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी काही गोष्टी ज्या आहेत त्या करत असतो आणि या उलटच काही जर चुका आपल्याकडून झाल्या तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होऊ शकते आणि मग घरामध्ये दारिद्र्य यायला लागतं. तर असे कुठल्या प्रकारचे काय कामं आहेत? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे संध्याकाळच्या वेळेमध्ये कधीही झोपू नये. संध्याकाळची वेळ म्हणजे बघा 4 वाजेपासून आपण संध्याकाळची वेळ मानत असतो तर अगदी अंधार पडेपर्यंत संध्याकाळी कधीही घरामध्ये झोपू नये. ते एक आजारपणाचं लक्षण मानलं जातं. तुमच्या माझ्यासारखे अगदी व्यवस्थित आहे पण उगाच आपण थकलोय डोळा लागतोय म्हणून झोपायचं असं अजिबात करू नका. घरामध्ये लहान मुलं आहे, वयस्कर लोक आहे, कोणी आजारी आहे, त्यांची गोष्ट वेगळी आहे. त्यांनी झोपलं तर हरकत नाही, पण आपण अगदी व्यवस्थित आहे उगाच पडून राहायचं आपल्याला सवय संध्याकाळी 5 वाजता 6 वाजता. आणि घरातल्या स्त्रीने तर ही चूक अजिबात करायची नाही. घरातला कर्ता पुरुष आणि जी स्त्री असते ती त्या घराचे मेन आधारस्तंभ आपण म्हणत असतो. तर त्यामुळे त्यांनी जर अशी चूक केली तर खरंच त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात. बघा, आपण आपल्या मोठ्यांनी सांगितलेलं ऐकलं असेल की उठ काय लक्ष्मी यायची वेळ आणि त्यावेळेस तू झोपलेली आहे असं आपण आपले आजी बाबा आईवडिलांनी म्हटलेलं ऐकलं असेल. त्यावेळेस आपल्याला वाटतं की काय हे काही पण बोलत असतात, पण नाही, खरंच त्यांच्या गोष्टींमध्ये तथ्य असतं. आपण विचार केला तर ते आपल्याला नक्की कळेल. आणि अशा संध्याकाळच्या वेळेस जर आपण झोपून राहिलं ना तर खरंच आपल्याला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे संध्याकाळी कधी पण तुळशीची पानं तोडू नये. कधीही लक्षात ठेवा, संध्याकाळच्या वेळेस तुळशीला स्पर्श सुद्धा करायचा नसतो. सकाळी आपण तुळशीला दिवा अगरबत्ती ओवाळतो, हळद कुंकू अर्पण करत असतो, पाणी अर्पण करा. आणि सकाळी समजा तुम्हाला तुळशीची पानं तोडायची असेल तर कधी पण पहिले तुळशीला नमस्कार करायचा आहे आणि सकाळच्या वेळेमध्येच ती तोडायची आहे. संध्याकाळी कधी पण तुळशीला स्पर्श करू नये. तुळशी साक्षात माता लक्ष्मीचं रूप आहे आणि भगवान विष्णूंना अतिशय प्रिय अशी तुळशी आहे. आणि तुळशी मातेला आपण संध्याकाळच्या वेळेस पानं तोडल्यामुळे माता लक्ष्मी नाराज होते, ती आपल्या घरातून निघून जाते, आपल्या घराची प्रगती होत नाही, ती थांबून जाते आणि मग खरंच वाईट संकट जे आहे ते यायला लागतात. म्हणून कधी पण लक्षात ठेवा, संध्याकाळी तुम्ही तुळशीला दिवा लावत असाल ना तर तो दिवा सुद्धा तुम्हाला फक्त दिवा ठेवून द्यायचा आहे, लांबून नमस्कार करायचा आहे, तुळशीला संध्याकाळी स्पर्श करायचा नसतो. यानंतर अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच स्त्रियांना सवय असते, आपण बघा फ्लॅट सिस्टीममध्ये वगैरे राहतो तर आपल्या शेजारी फ्लॅट असतं. मग समजा काही संपलं तर आपल्याला आणायचा कंटाळा येतो, आपण शेजारी कोणाकडे मागायला लागतो. तर संध्याकाळच्या वेळेस कधी पण कुठली गोष्ट उधार मागू नये. त्यातल्या त्यात बघा संध्याकाळी मीठ, तिखट, तेल, कोणत्याही प्रकारच्या डाळी, साखर यासारख्या वस्तू कोणाकडे मागू नये किंवा उधार देऊ नये. आपण बघा शेजारी राहतो, शेजार धर्म असतो, आपण मदत करू शकतो, पण
काही गोष्टींचं पालन करून आपल्याला मदत करायची आहे, काही नियम पाळून मग आपल्याला मदत करायची आहे. तुम्ही पण हे नियम पाळा की तुम्ही पण संध्याकाळच्या वेळेस या गोष्टी ज्या आहेत त्या कोणाकडे मागायच्या नाहीये. संध्याकाळच्या वेळेस आपल्याला पैसे जे आहे ते उधार मागायचे नाहीये. बघा, या गोष्टी माता लक्ष्मीला आकर्षित करत असतात आणि या गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगितल्या, मीठ, तेल, डाळी, साखर, या वस्तू जर आपण कोणाला दिल्या तर आपल्या घरातली लक्ष्मी निघून जाते, किंवा आपण कोणाकडून मागितल्या तर आपल्या घरावर दारिद्र्य येत असतं. हे लक्षात ठेवा. कारण बघा, प्रत्येक गोष्टीचे काहीतरी नियम असतात आणि काही नियम तुम्ही पाळले ना तर खरंच त्याचा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये खूप उपयोग होत असतो. म्हणून तुम्ही नक्की लक्षात ठेवा की तुम्हाला काही गोष्टी मागायच्या आहे ना तर आपलं पण एक लिमिट असलं पाहिजे. उगाचच आहे शेजारी म्हणून आपण मागतोय आणि ते पण काही बोलत नाही, तर आपण पण काही नियमांचं पालन केलं पाहिजे. तर बघा, या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहे. यासोबतच बघा, पूर्वी म्हणायचे की उंबरठ्यावर बसून बोलू नये, म्हणजे आपण आता फ्लॅट सिस्टीममध्ये तर ते शक्यच नाही आहे. संध्याकाळच्या वेळेस कधी पण आपण असं दारामध्ये बसून किंवा उभं राहून आपल्याला बोलायचं नसतं. एक तर तुम्ही मध्ये दाराच्या मध्ये किंवा दाराच्या बाहेर उभं राहून बोलू शकता. संध्याकाळच्या वेळेस उंबरठ्यावर उभं राहून कधी पण बोलू नये, कारण आपण काय बोलतो, कधी कधी आपल्याकडून वाईट काही शब्द वगैरे निघतात आणि घराचा उंबरठा हा खूप महत्त्वाचा असतो. तर त्यामुळे उंबरठ्यावर उभं राहून अशा काही गोष्टी आपल्याला करायच्या नसतात. यानंतर खूप महत्त्वाची गोष्ट, ही चूक खूप खूप महिलांकडून होते, संध्याकाळच्या वेळेमध्ये आपल्याला झाडू मारायचा नसतो. आता तुम्ही म्हणाल की ताई, घरामध्ये लहान मुलं आहे, कचरा होतो, घाण होते, घर तर स्वच्छ केलंच गेलं पाहिजे. मान्य आहे, लहान मुलं असल्यावर अगदी एक एक तासात झाडू मारावा लागतो, पण संध्याकाळच्या वेळेस अगदी घर स्वच्छ झाडून वगैरे कचरा आपण बाहेर टाकून येतो, हे अतिशय चुकीचं आहे. आपण बघा, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री 12 वाजता झाडून एक उपाय करतो. संपूर्ण घरातून झाडू फिरून तो उंबरठ्यावर आपटायचा असतो. याच्याने काय होतं, घरातली अलक्ष्मी निघून जाते आणि घरामध्ये लक्ष्मी माता येत असते. आणि संध्याकाळच्या वेळेस जर तुम्ही झाडू मारून घरातला कचरा बाहेर फेकत असाल तर तुमच्या घरातली लक्ष्मी घराबाहेर फेकली जाते. एवढं लक्षात ठेवा. तुम्हाला झाडायची वेळच आली, घरामध्ये घाण झाली आहे, भलेही तुम्ही ते कचरा जो आहे हाताने आवरता येत असेल, काही वेचण्यासारखा कचरा असेल तर तुम्ही हाताने करून घ्या. झाडायची वेळच येत असेल तर झाडून तो तुम्ही एका साईडला ठेवा, पण शक्यतो संध्याकाळी झाडू मारणं हे टाळलं गेलं पाहिजे. यामुळे खरंच खूप वाईट परिणाम आपल्या आयुष्यामध्ये भोगावे लागतात. आपणच आपल्या हाताने आपल्या आयुष्यामध्ये दारिद्र्य उडवून घेत असतो. म्हणून झाडू मारण्याबाबतीत काही नियम पाळलेच गेले पाहिजे. झाडू किती महत्त्वाचा असतो, झाडू लक्ष्मी स्वरूप असतो आणि याच्याबद्दल एक सेपरेट व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर आहे. तर त्यामुळे आपण ज्या काही दिवसभरामध्ये ज्या काही गोष्टी करतो ना, ज्या आपण सवय लावून घेतलेल्या आहेत, त्याचा खरंच एकदा विचार केला पाहिजे की या गोष्टी योग्य आहेत ना, यामध्ये काही मी चुकीचं करत नाही ना. कारण बघा, या रोज आपण रिपीटेडली करत असतो आणि जर ही चूक असेल तर ती आपण रोजच्या रोज करतो, मग त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात. त्यामुळे आपण ज्या काही गोष्टी करतो त्या नियमांनी करा की जेणेकरून त्याचा आपल्याला फायदाच होईल. तर संध्याकाळच्या वेळेस कुठल्या गोष्टी करणं चुकीचं आहे, ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती पटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.